सिंगल कॅन्डल पॅटर्न प्रकार, डबल कॅन्डल पॅटर्न प्रकार आपले पाहून झालेले आहेत. आता ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकार बघायचे आहेत. लिहा ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकार. ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकार. ड्रॉ करायचं का? अगोदर जे बोलतोय ते लिहा. ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकार. ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकार असं हेडिंग लिहा. हे हेडिंग लिहिण्या अगोदर आजचा डेट लिहा, आजचा वार लिहा, दिनांक वार लिहा, सेशन नंबर किती आहे तो लिहा. 11वा 12वा 13वा जो काय असेल 8वा 9वा. ओके लिहा आता. ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकारामध्ये ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकारामध्ये दोन प्रकार आहेत. दोन प्रकार आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. ट्रिपल कॅन्डल पॅटर्न प्रकारामध्ये दोन प्रकार आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. ओके आता क्रमांक 1 टाका. क्रमांक 1 मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. क्रमांक 1 मॉर्निंग स्टार. आणि आता तुमच्या स्क्रीनवर मॉर्निंग स्टारचं चित्र आहे. तो डायग्राम आपण आता ड्रॉ करायचा आहे. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. रेकॉर्डिंग चालू आहे ना?
यस, सगळ्यांचं झालं असेल, बऱ्याच जणांचं कन्फर्मेशन आलंय मला. आपण आता सुरुवात करूया. ओके, डन. आता लिहायला सुरुवात करा. मॉर्निंग स्टार हा 3 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे. मॉर्निंग स्टार हा 3 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे. म्हणून याला ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. बुलिश पॅटर्न आहे. यातील पहिली कॅन्डल बेरिश असते. पहिल्या कॅन्डलचा कलर रेड असतो. यातील दुसरी कॅन्डल स्मॉल बुलिश असते किंवा बेरिश असते. यातील दुसरी कॅन्डल स्मॉल बुलिश किंवा बेरिश. असते. दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ह्या कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो. रेड असू शकतो, ग्रीन असू शकतो. ह्या कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो. रेड असू शकतो, ग्रीन असू शकतो.
दुसरी कॅन्डल डोजी असू शकते, हॅमर असू शकतो, दुसरी कॅन्डल डोजी असू शकते, हॅमर असू शकतो, ओके. तिसऱ्या क्रमांकाची कॅन्डल बुलिश असते. तिसऱ्या क्रमांकाची कॅन्डल बुलिश असते. कलर ग्रीन असतो. कलर ग्रीन असतो. ओके. पॅराग्राफ चेंज करा. लिहा आता चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर बॉटमवर किंवा डिमांड झोनवर हा पॅटर्न बनतो. हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते. हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते.
सर प्लीज रिपीट करा ना. हा पॅटर्न बदलल्यानंतर मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते. आणि बायर्स यामध्ये मजबूत होत जातात. आणि बायर्स यामध्ये मजबूत होत जातात. बायर्स यामध्ये मजबूत होत जातात. पॅटर्नच्या कन्फर्मेशन नंतर कॅश हातात घेऊन बसलेली कॅश होल्डर मंडळी कॅश होल्डर मंडळी कॅश हातात घेऊन बसलेली कॅश होल्डर मंडळी बायर्स मध्ये इन्क्लूड होतात. असं या कॅश हातात घेऊन बसलेली कॅश होल्डर मंडळी बायर्स मध्ये इन्क्लूड होतात. बायर्स मध्ये इन्क्लूड होतात. त्यांच्या सोबतच म्युच्युअल फंडवाले त्यांच्यासोबतच म्युच्युअल फंडवाले बड़े प्लेयर्स अल्गोरिदम वाले म्हणजे अल्गोरिदमचं सॉफ्टवेअर आमच्याकडे आहे आणि या पद्धतीने आम्ही तुमचं डीमॅट हँडल करतो. अशा गोष्टी जे अल्गोरिदम सॉफ्टवेअर अल्गोरिदम तुम्हाला लक्षात नाही येणार बऱ्याच मेंबरला, पण अल्गो पटकन कळतं, अल्गो ट्रेडिंग कळतं. मग ते अल्गो वाले मॉर्निंग स्टार सोबत एकाच नावेचे प्रवासी बनतात. सबसे खतरनाक पॉइंट आहे आजच्या सेशन मधला हा, सबसे खतरनाक.
इट्स ओके. त्यानंतर हा पुढे घ्या. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. ओके. पॅराग्राफ चेंज करा. इटालिक बोल्ड काय करायचं ते करा. ओके. सुरुवात करा आता. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली किंवा गॅप डाऊनने व्हायला हवी. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली किंवा गॅप डाऊनने व्हायला हवी. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डलची ओपनिंग होताना पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली किंवा गॅप डाऊनने व्हायला हवी. इट्स ओके. परत कंटिन्यू लिहा. ही दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड करू द्या. ही दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड करू द्या. मात्र या दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खालीच व्हायला पाहिजे. दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड करू द्या. मात्र क्लोजिंग पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खालीच व्हायला पाहिजे. दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड करू द्या. क्लोजिंग मात्र पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खालीच व्हायला पाहिजे. ओके. आता पुढं दुसऱ्या कॅन्डल नंतर सावकाश घेतो मी. दुसऱ्या कॅन्डल नंतर क्रिएट होणाऱ्या तिसऱ्या कॅन्डलची ओपनिंग
दुसऱ्या कॅन्डल नंतर क्रिएट होणाऱ्या तिसऱ्या कॅन्डलची ओपनिंग दुसऱ्या कॅन्डल नंतर क्रिएट होणाऱ्या तिसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही बघा व्यवस्थित देतोय, अगदी जितकं मला यातलं कळतं तितकं देतो मी, काहीच शिल्लक माझ्याकडे ठेवत नाही. तुमचा व्ह्यू डेव्हलप व्हावा, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करावी. मॉर्निंग स्टार उभ्या आयुष्यात कधीही कुठेही शिकायची गरज पडणार नाही, इतकी काळजी घेतोय. इतकं ऑपरेशन करून कुणीही देणार नाही. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जा तुम्ही, कितीही ढीग युट्यूब चाळा, बघा मिळालं तर माझ्याकडनं 1001 रुपये फोन पे ने बक्षीस घ्या, काहीच अडचण नाही आपल्याला. फुले आम चॅलेंज त्या युट्यूब वाल्यांना, आपल्या मेंबरला नाही. तर त्याच्यात 3 सिनेरिओ पडते, मला 3 दिसत आहेत या ठिकाणी, शक्यता तिन्ही पण देतो. बघा याला म्हणते चार्ट रीड करणं, कॅन्डल रीड करणं, कॅन्डल सोबत बाते करणं किंवा कॅन्डल सोबत बोलणं, चर्चा करणं, या पॉइंटला म्हणत असतात. की जे दिसतंय ते आपण ओळखता आलं पाहिजे. काय सांगते कॅन्डल, तिची मानसिकता काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. कॅन्डल म्हणजे फक्त बायर सेलर्सचं प्रतिकात्मक रूप आहे, बाकी काहीच नाही. हे लिहू नका, मी बोलतोय, लिहायचं पुढेच आहे. आलं डोक्यात म्हणून ते पण सांगायला लागलो तुम्हाला. कॅन्डल म्हणजे दुसरं काही नाही, बायर सेलर्सचं प्रतिकात्मक रूप आहे. ते कशा पद्धतीनं तिथं दिसतंय ते आपल्याला म्हणजे समजून घ्यायचं असतं, त्यातलं सगळं सिक्रेट. आणि मग पुढे आपल्याला आहेच पुढची चरण, इट्स ओके. तर लिहा, दुसऱ्या कॅन्डल नंतर क्रिएट होणाऱ्या तिसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर, दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा प्राधान्याने ज्ञापक किंवा पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल झाली पाहिजे. डन 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 डन. 3 वाक्य आहे. दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर प्राधान्याने ज्ञापक आणि पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल झाली पाहिजे. इट्स ओके. असे सिक्रेट सुचले ना तुम्हाला तर देताना मला खूप आनंद होतोय. असं फक्त लक्षात यायला पाहिजे. लक्षात आला की विषय संपला. तर असा हा क्रायटेरिया आहे तिसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंगचा. इथपर्यंत झाला असेल तर पुढे जाऊ आता आपण. एकदा बघूया झाले का, कोण कोण अंगठे दिले. तुमचे अंगठे, एकलव्याचा अंगठा कोणी घेतला होता, का घेतला होता, त्याच्या पाठीमागचं कोणी सांगेल का मला. स्वार्थ होता का एकलव्य यांचा, द्रोणाचार्याचा असेल होता, दुसरं कोणीच नसावं. माझ्या शिष्याशिवाय म्हणजे अर्जुनाशिवाय दुसरा कोणी तरबीज नसावा असं काय होतं वाटतं त्या काळामध्ये. सुखी चला. हा तर तिसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंग नंतर ही कॅन्डल ट्रेड करत करत, तिसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंग नंतर ही कॅन्डल ट्रेड करत करत तिसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंग नंतर ही कॅन्डल ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झाली पाहिजे.
पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झाली पाहिजे. तिसरी कॅन्डल ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आत क्लोज झाली पाहिजे. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झाली पाहिजे. क्लोजिंगच्या आत क्लोज झाले तर व्हेरी वेल आहे ते, पण काही अडचण नाही. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या आतच क्लोज झाली तर व्हेरी वेलच आहे, पण आपण सर्वसमावेशक हाय धरलाय, कारण हाय ब्रेक करता कामा नये. तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच झाली पाहिजे. इतके डायरेक्शन्स कंप्लीट केल्यानंतर मॉर्निंग स्टार हा पॅटर्न पॉवरफुल काम करतो. इतके डायरेक्शन्स एग्री केल्यानंतर इतके डायरेक्शन्स. सर थोडं परत सांगता का सर? थर्ड कॅन्डलच्या ओपनिंग नंतर थोडं. ओके, हो सर. तिसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंग नंतर ही कॅन्डल ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झाली पाहिजे. पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झाली पाहिजे. त्यानंतर मॉर्निंग स्टार पॅटर्न नंतर मॉर्निंग स्टार पॅटर्न बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही गॅप अपने ओपन होऊ शकते. नेक्स्ट कॅन्डल ही गॅप अपने ओपन होऊ शकते. नेक्स्ट कॅन्डल ही गॅप अपने ओपन होऊ शकते. ओके, यामध्ये वेगवेगळे काही पॅटर्न नाहीत. हा एकच क्रायटेरिया आहे यांचा की तुम्हाला जो दिलेला आहे त्या पद्धतीनं. आणि समजा फक्त ऐकण्यासाठी आता समजून घ्या, जर पाऊस चालू आहे बर का, तिसऱ्या कॅन्डलनं पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून क्लोजिंग दिली, बघा कधी कधी होऊ शकतं, कारण पॅटर्न एकदा बनल्यानंतर तिथं पॉवरफुल बाईंग आलेली असते. बरीच मंडळी तिथे एंटर झालेली असते. सेलरचा विषय इथे संपलेला असतो. त्यामुळं तिसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून निम्म्यापेक्षा जास्त वर्कफुल क्लोज झालेली असते. असं असेल तरीही पॉवरफुल असते. पण हा जो म्हणजे पॅटर्न आहे, याचे जे रूल्स आहेत ते या पद्धतीने आहेत की पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आत क्लोज झाली पाहिजे. तसं असेल तरीही चालतं आपल्याला, नो डाऊट. पण तिथे एंट्री घेताना मात्र आपल्याला रूल्स पालन करावे लागतील. एंट्री घेताना आपल्याला रूल्सचे पालन करावं लागेल. ते एंट्रीचे रूल्स मी तुम्हाला देणार आहे, तिथं आपोआप बदल होतील एंट्रीचे रूल्स. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीवर म्हणजे फोकस करायचा आहे की नेमकं तिसरी कॅन्डल क्लोजिंग कुठे झालेली आहे. आणि हा पॅटर्न तुम्हाला निश्चित टार्गेट देत असतो. एकदा बनल्यानंतर हा इनव्हॅलिड होत नाही. बघा, हा पॅटर्न बनल्यानंतर शक्यतो इनव्हॅलिड होत नाही. पॅटर्न फेल होणं आणि इनव्हॅलिड होणं यामध्ये खूप फरक आहे. बरेच जण सहज म्हणतात पॅटर्न फेल झाला, आणि पॅटर्न इनव्हॅलिड झाला याच्यामध्ये खूप तफावत आहे. इनव्हॅलिड झाला म्हणजे पॅटर्न वर्क नाही केला. कोणताच पॅटर्न फेल होत नसतो. इनव्हॅलिड होत असतो. बोलण्याच्या लँग्वेज मध्ये सुद्धा म्हणजे ते स्टडीचा जो काय अंश आहे त्या पद्धतीने आपल्याला एक
हा मयूर मयूर इथं आहे, निखिल आलेला आहे ना स्क्रीन दिसते का बघा, ते आहे ना. अरे पाऊस येत असेल तर तुझ्या ह्याच्यामध्ये रेनकोट आहे बरं का. तर आता एंट्री, स्टॉप लॉस आणि एक्झिट घेऊया. एंट्री घ्या. हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. मी फक्त तेवढी पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर तुझं रेकॉर्डिंग चालू आहे. एंट्री, पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर 946 पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर ठीक आहे ठीक आहे. पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर ओके. एंट्री, स्टॉप लॉस दुसऱ्या कॅन्डलचा लो ठेवावा, दुसऱ्या कॅन्डलचा लो ठेवावा. स्टॉप लॉस दुसऱ्या कॅन्डलचा लो ठेवावा. टार्गेट, टार्गेट एंट्री नंतर जोपर्यंत चार्टवर, एंट्री नंतर जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, एंट्री नंतर चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत टिकून राहायचं आहे. इट्स ओके. तुमच्या समोरची स्क्रीन आहे, एकदा काळजीपूर्वक बघा. डाऊन ट्रेंड नंतर चार्टच्या सपोर्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न बनलेला आहे. पहिली कॅन्डल बघा बेरिश आहे, जसं दिलंय त्या पद्धतीने. दुसरी कॅन्डल पण बघा कशी ट्रेड होऊ द्या, पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झालेली आहे, क्लोजिंगच्या खाली क्लोज झालेली आहे. दुसरी कॅन्डल बघा ओपन कुठे, तिसरी कॅन्डल ओपन कुठे झाली बघा, गॅप न झाली का पहिल्या दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर झाली. आणि तिसरी कॅन्डल बघा पहिल्या कॅन्डलच्या हायच्या आतच क्लोज झालेली आहे. त्यानंतर एंट्री बघा, पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री, स्टॉप लॉस ओके. आणि गंमत अशी आहे या ठिकाणी, आता तुम्हाला आधी पण सांगितले आता पण सांगतो की जर पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक होण्यासाठी गंमत काय होते, मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न बनलेला आहे, मान्य आहे आपल्याला. इनव्हॅलिड जो मी शब्द वापरला मगाशी त्यावर थोडं सांगेल आता. पॅटर्न बनलेला आहे, सगळं ओके आहे, पण अचानक कुठली तरी न्यूज आली, उदाहरणार्थ MC Dovel 1N या कंपनीत आग लागली आणि पॅटर्न तिथंच बनला होता डे टाइम फ्रेमवर. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे MC Dovel 1N काय आहे, युनायटेड स्टेट. तर आग लागली असं समजल्यानंतर काय होईल मला सांगा, सपोज करा काय होईल, तो स्टॉक काय होईल, न्यूज आली अशी आग लागू नये कुठं, हा यस, तो डाऊन साइडला येणार. मग आपला पॅटर्न तर बनलेला होता, पण आपल्या 1 नंबरच्या कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायला परत दुसरे 2-3 ट्रेडिंग सेशन लागू शकतात, कारण दुसऱ्या दिवशी तो पडणार, हाय ब्रेक होणार नाही.
मग तिसऱ्या दिवशी असं समजलं की ते आग लागलेलीच नव्हती, न्यूज खोटी होती. परत दुसऱ्या दिवशी जसं तो स्टॉप न्यूज खोटी होती म्हणून परत अपसाईडला रन व्हायला लागतो. अशा पद्धतीनं 2-3 ट्रेडिंग सेशन सुद्धा लागू शकतात की हाय ब्रेक व्हायला. त्यामुळे जोपर्यंत हाय ब्रेक होणार नाही आपल्याला कन्फर्म एंट्री मिळणार नाही. असे सुद्धा सिनेरिओ लक्षात घ्यायचे आहेत. नंतर सर म्हटले की शिकवताना लगेच आपल्याला हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री घ्यायचे, पण इथं हाय ब्रेक व्हायला 2-3 दिवस वेळ लागतोय. कधी कधी 4-5 कॅन्डल सुद्धा छोट्या छोट्या बनू शकतात, डोजी टाईप, किंवा मार्केट साईडवेज गेलं ते सुद्धा सिनेरिओ तिथं रन होऊ शकतो. त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला आपले शस्त्र तयार ठेवायचे आहेत, कधी हाय ब्रेक होत आहे आणि मी कधी एंटर करू. त्यानंतर आपल्याला चॅलेंज नसणार आहे. एकदा हाय ब्रेक झाला परत रिटेस्ट झाला तर मग काही विषयच नाही, मोठं टार्गेट देऊन जाईल. अशा पद्धतीने आहे. आणि परत यावर बोलायचं म्हटलं तर की जर हा तुम्हाला मंथली, वीकली, डेली आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवर भेटत असेल तर तुम्ही तिथून पुढचे कितीही दिवस त्या ट्रेंड मध्ये कंटिन्यू राहू शकता. बघा, मंथली टाइम फ्रेमवर जर तुम्हाला मॉर्निंग स्टार दिसतोय कन्फर्मेशन सहित, प्रिव्हियस कॅन्डलचा आपला हाय ब्रेक झालाय रेड कॅन्डलचा, त्यानंतर बघा कितीही महिने मार्केट अपसाईडला रन होऊ शकतं, अप ट्रेंड कंटिन्यू राहू शकतं. त्याला आपले दुसरे कन्फर्मेशन आपल्या सोबत आहेतच. या पद्धतीने परत समजा तुम्ही डे टाइम फ्रेमवर बघता आणि आपलं फॉर्मेशन क्रिएट झालंय, तिथून पुढचे कितीही दिवस, किमान 7, 8, 10, 15 दिवस तरी त्या पॅटर्न नुसार तुम्ही टार्गेट घेऊ शकता. मग तिथं आपण जर इंट्राडे ट्रेडर आहोत तर आपल्याला तिथे एंट्री होऊ शकते या कन्फर्मेशन नुसार, आणि तुम्ही होल्ड सुद्धा त्या ठिकाणी राहू शकता. कशा पद्धतीने आहे ते त्या ऑप्शनचे ज्यावेळेस सेशन होती त्यावेळेस मी तुम्हाला ते ऍडिशन कन्फर्मेशन बोलून देईल. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की असं होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या टाइम फ्रेम व्हॅलिड आहेत. 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिट सुद्धा टाइम फ्रेम आपल्या अनालिसिस साठी व्हॅलिड असते. त्यामुळे टाइम फ्रेमच्या बाबतीमध्ये सर्वांनी बिलकुल काळजी घ्या की सगळ्या टाइम फ्रेम नुसार आपल्याला अनालिसिस करायचं आहे. ओके, अशा पद्धतीनं हा मॉर्निंग स्टार झालेला आहे. आणखी एक यात सिक्रेट आहे, तुम्हाला ते देईल त्याच्यानंतर मग स्टार कडे जातो. ओके, इव्हनिंग स्टार थोडं सेंडिंग करताना यातल्या कॉफीज माझ्याकडनं सिक्वेन्स थोडा चुकलाय, त्यामुळे बघा याला लिहा सिक्रेट, असंच पॉइंट लिहा, सिक्रेट पॉइंट लिहा सुरुवात करा. पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय, पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय, पहिल्या कॅन्डलचा ओपन, पहिल्या कॅन्डलचा हाय, पहिल्या कॅन्डलचा ओपन, दुसऱ्या कॅन्डल आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग. सर पुन्हा सांगा. ओके, पॅटर्न मधील पहिल्या कॅन्डलचा हाय कॉमा, किंवा एका वेळेला पहिल्या कॅन्डलचा हाय ती वेळ सोडून द्या, आपल्याकडे काही अडचण नाही, आपल्याला बुक्स मोठा आहे आपल्याकडे. पहिल्या कॅन्डलचा हाय, पहिल्या कॅन्डलचा ओपन, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग असं घ्या, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग, दुसऱ्या कॅन्डलचा लो, दुसऱ्या कॅन्डलचा लो आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग, आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग. मार्क केल्यानंतर मार्क करून असं घ्या, मार्क करून ह्या तिन्ही कॅन्डल असं करा, मार्क करून ह्या तिन्ही कॅन्डल
एकमेकात मर्ज केल्यानंतर करतोय का एकमेकात मर्ज केल्यानंतर तेवढं आहे ना तुम्हाला देऊन टाकू पिवळं हळदी झालं. बघा, बऱ्याच जणांना किंबहुना सर्वांनाच हा विषय एकदम नवीन असेल, व्यवस्थित समजून घ्या. आम्हाला हळद खेळायची की काय मार्क करून एकमेकात मर्ज केल्यानंतर एक नवीन कॅन्डल तयार होते, आपण सगळ्यातले नाही एक नवीन सिंगल कॅन्डल तयार होते, करायचं एक नवीन सिंगल कॅन्डल तयार होते, तिला हॅमर म्हणतात. बघा हॅमरचं उगम स्थान कुठेही कुठं नेऊन ठेवला बाजू महाराष्ट्र मिक्स होते. आपण पाहुण्यासारखं गुवाहाटीला. ओके, तर मार्क करून एक नवीन सिंगल कॅन्डल तयार होते, तिला हॅमर म्हणतात. बघा हॅमर तयार होती का, एकदा ड्रॉ करून बघा तुम्ही. तिला हॅमर म्हणतात. मी लावून दिली तुझी पाणी कसं दिसतच नाही, इतकं व्यवस्थित लावून दिलं. छान दिसतं. फार हे होतं. त्याच्यात पहिल्या कॅन्डलचा हाय, त्यानंतर पहिल्याच कॅन्डलची ओपनिंग, या दोघांमध्ये बॉडी तयार करा. या दोघात बॉडी तयार करा. क्लोज पण त्याच्यामध्ये येऊ शकतो बघा, क्लोज पण येऊ शकतो बॉडीमध्ये. पहिल्या कॅन्डलचा हाय ओपन, यात बॉडी तयार करा बघा. आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो आहे तिथपर्यंत आपल्याला विक घ्या, तिथपर्यंत शॅडो घ्या. आता बघा कॅन्डल हाय आणि ओपन क्लोज मध्ये बॉडी तयार करा आणि सरळ सरळ लो पर्यंत एक शॅडो तयार करा. आता काय तयार होते बघा. रेड हॅमर होईल, रेड हॅमर. कलर मॅटर नाही करत, कलरचा विषय नाही. हॅमर हॅमर. Yes, yes. हॅमर तयार होतो बघा. हॅमरची निर्मिती ही अशी होत असते. म्हणजे बघा मॉर्निंग स्टारला आपण किती प्राधान्य दिले पाहिजे, किती वेटेज दिले पाहिजे. आणि नुसता हॅमर जरी तयार झाला तरी किती वेटेज दिले पाहिजे हॅमरला, हे सुद्धा यावरून लक्षात येतं. कनेक्टिंग डॉट बघा. आता नंबर 2 टाका त्याच्या खाली, सिक्रेट नंबर 2. पहिल्या कॅन्डलची ओपनिंग, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो. पहिल्या कॅन्डलची ओपनिंग सॉरी आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग असं घ्या. लो चुकीने बोललो मी. पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग एकमेकात इन्क्लूड केल्यास, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग एकमेकात इन्क्लूड केल्यास काय तयार होतं बघा. पहिल्या कॅन्डलची ओपनिंग, रेड कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग इक्वल असल्यास किंवा एकमेकात मर्ज केल्यास ड्रॅगन फ्लाय डोजी तयार होते. ड्रॅगन फ्लाय डोजी. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला मॉर्निंग स्टार, कॅन्डल पॅटर्न प्रकार
सांगता येईल. ओके. ती टाकणार होती. ती तुम्हाला नाही का टाकायचं आहे ना. मी आता बाई इथे उभी का बघ बाई. ना, माया ना. मी करायला जाते ना. म्हटलं बघ. बघ बाई मला. परवा कालच्या याला ते करून तुमच्या पैसे घेतले. चला आता पुढचा पॅटर्न आहे आपला इव्हिनिंग स्टार. कालच्या गुरुवारी मॉर्निंग आठ स्टार दिवस नंतर दुसरा इव्हिनिंग स्टार. बुलिश आणि बेरिश हे दोन्ही पॅटर्न देतोय, कम्पेअर करतोय, म्हणून क्लास सावकाश अगदी व्यवस्थित सुरू आहे. काही नाही, कुठली गडबड नाही, काही नाही, तुम्हाला समजेपर्यंत. इव्हिनिंग स्टार आता ड्रॉ करून घ्या. ड्रॉइंग सुरू ठेवा. पाणी चालू केले. एक तास म्हणजे अरे झालं असेल आता. चला लिहा. 3 कॅन्डल पासून हा पॅटर्न बनतो. 3 कॅन्डल पासून हा पॅटर्न बनतो. व्यक्त होताना, शेअरिंग करताना एखादं वाक्य मागं पुढं होऊ शकतं.
ते फक्त 3 कॅन्डल बघूनच बोलतोय मी, त्यामुळं तिथं असं दिलं होतं, इथं असं नाही दिलं, असं काही समजू नका. तिथलं इकडं इम्प्लिमेंट करायचंय, फक्त हेच एकमेकाच्या उलट इम्प्लिमेंट करायचं, एकमेकाच्या व्हॉइस वर्सा हे रन होतात. त्यामुळे मॉर्निंग स्टारचे सगळे जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्याचे सगळं इकडे यूज करू शकता तुम्ही. या सुद्धा गोष्टी आहेत. त्यामुळं देण्याचा तर प्रयत्नच करेल, पण एखादं जरी वाक्य राहिलं तर तिकडलं इकडे आणायचंय, पण त्याच्या उलट अर्थ घ्यायचा त्याचा. 3 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे. बेरिश पॅटर्न आहे. यातील पहिली कॅन्डल ग्रीन असते. दुसरी कॅन्डल डोजी, शूटिंग स्टार, हँगिंग मॅन कोणत्याही प्रकारचे असू शकते. डोजी, शूटिंग स्टार, हँगिंग मॅन, स्पिनिंग टॉप कोणत्याही प्रकारचे असू शकते. असू शकते. ओके, या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. दुसऱ्या कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो. दुसऱ्या कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो. दुसऱ्या कॅन्डलला स्टार कॅन्डल असे म्हणतात. बघा, तिकडे हे दिलं नव्हतं मी, पण तिकडे पण हे ठरवून घ्या. दुसऱ्या नंबरच्या कॅन्डलला स्टार कॅन्डल असे म्हणतात. मला वाटलं एखादी वाक्य कमी करील मी, पण ऍडिशन आलं, ते तुमचं गुडलं काही सगळं. दुसऱ्या क्रमांकाच्या कॅन्डलला स्टार कॅन्डल असे म्हणतात. ओके, तिसरी कॅन्डल बेरिश असते, तिचा कलर रेड असतो. तिसरी कॅन्डल बेरिश असते, तिचा कलर रेड असतो. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा लागतो. व्हॅल्यूम कन्फर्मेशन चढत्या क्रमाने असावी लागते. चला, पॅराग्राफ चेंज करा.
चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर चार्टच्या रेजिस्टन्सवर हा पॅटर्न बनतो. हा पॅटर्न बनल्यानंतर बायर्स कमकुवत होतात, सेलर ऍक्टिव्ह होतात. सेलर ऍक्टिव्ह होतात. या पॅटर्नच्या कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर मंडळी सेलर मध्ये कन्वर्ट होतात. कॅश होल्डर मंडळी सेलर मध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळं डाऊनफॉल येण्याची शक्यता असते. डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. त्यामुळे डाऊनफॉल येण्याची शक्यता असते. डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. ओके, पॅराग्राफ चेंज करा. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरच किंवा गॅप अपने झाली पाहिजे. सर पुन्हा करता का रिपीट? पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा गॅप अपने झाली पाहिजे.
दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड होऊ द्या, दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड होऊ द्या, दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड होऊ द्या, तिची क्लोजिंग मात्र तिची क्लोजिंग पण असं करा, दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड होऊ द्या, त्याची क्लोजिंग पण पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरच व्हायला हवी. तिची क्लोजिंग पण दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग सुद्धा पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरच असायला हवी. ओके. दुसरी कॅन्डल कशीही ट्रेड होऊ द्या, क्लोजिंग पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरच असायला हवी. इथपर्यंत झालं असेल. झाले ना सगळ्यांचं? ओके. दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर तिसरी कॅन्डल ओपन होताना, दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर तिसरी कॅन्डल ओपन होताना तीन गोष्टी सांगितल्या होत्या मी, आठवते का बघा? मॉर्निंग स्टार कॅन्डल मध्ये 3 गोष्टी. एका मिनिटाचा वेळ देतो कुणी एक जण, त्या तिन्ही गोष्टी वाचन करा आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. बघू कोणाकोणाला जमते लिहिण्याचं. म्हणजे तसं सांगा, एक तरी वाक्य सांगा की इथं काय येईल, बघूया कोणाला जमेल का. मी तर देणारच आहे शेवटी. आधी वाचन करा, मॉर्निंग स्टार ओपन करा, ती माहिती त्यातनं इथं 3 वाक्य काय येतील किंवा एक तरी सांगा. दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली. यस, दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली किंवा. यस सर बोला. प्राधान्याने गॅप डाऊन. यस, सॉरी, गॅप डाऊन किंवा पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल. यस सर, वेल डन. सरांसाठी एकदा टाळ्या बजाव. बाहेर 3 पॉइंट सांगितले, त्याला 3 पॉइंट लिहा. हे असं अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. खूप आनंद झाला मला. सुटसुटीत मी जे तुम्हाला विश्लेषण देतोय त्यातनं ते तुम्हाला पुढचं जमतं सगळं. एक स्लोगन आहे छोटस, ज्याला मनापासून तळमळीने शिकवायचंय तो हार्ड विषय सोपा करून सांगतो, आणि ज्याला बाता मारायच्या आहेत, पुढे सोडायचंय, गंडवायचंय, तो सोपा विषय खूप अवघड करून सांगतो. स्लोगन संपलंय. आता बघा, तुम्ही हे 3 वाक्य लिहिलात का सांगा, सरांचं ऐकून नाही तर मी सांगेल परत. सर तुम्ही पण सांगा ना. ठीक आहे, ओके, चला. दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर तिसरी कॅन्डल ओपन होताना दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली, दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली किंवा प्राधान्याने गॅप डाऊन किंवा पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या इक्वल ओपन झाली पाहिजे. ओपन झाली पाहिजे. ओके.
तिसरी कॅन्डल ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या लोच्या आतच क्लोज झाली पाहिजे. तिसरी कॅन्डल ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या लोच्या आतच क्लोज झाली पाहिजे. ओके, बघा एंट्री, स्टॉप लॉस, एक्झिट टार्गेट देऊ. आणखी काही पॉईंट शिल्लक आहे का सांगा मला. एंट्री घ्या, एंट्री पॅटर्न मधील ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होताना, पॅटर्न मधील ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होताना स्टॉप लॉस साठी तुम्हाला आमंत्रित करतोय. एकाला कुणाला कुणी पण सांगा एक जण स्टॉप लॉस का असेल. दुसऱ्या कॅन्डलचा आहे. हा येस सर, दुसऱ्या कॅन्डलचा हाय ठेवावा. स्टॉप लॉस दुसऱ्या कॅन्डलचा हाय ठेवावा. आणि टार्गेट चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचा आहे. चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचा आहे. लिखाण झालं असेल तर स्क्रीनवरील चार्ट एकदा बघून घ्या. आपल्या प्रीवियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होताना एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट या पद्धतीने
काय होत नाही हो ते आणि गाणं चुकतंय. याचं पण सिक्रेट द्यायचंय का मगाशी दिलेलं का थांबायचंय आता? द्या ना सर. ओके, एक जणालाच पाहिजे, बाकीच्यांना आहे का बघा. किती जण द्या सर एक्साइटेड द्या. द्या ना सर द्या. ओके चला. पहिल्या कॅन्डलचा लो पहिल्या कॅन्डलची ओपनिंग, पहिल्या कॅन्डलचा लो, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग, दुसऱ्या कॅन्डलचा हाय, दुसऱ्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग. मार्क करून इव्हनिंग स्टार पॅटर्न, एक इव्हनिंग स्टार कॅन्डल एकमेकात मर्ज केल्यास, मार्क करून तिन्ही कॅन्डल एकमेकात मर्ज केल्यास, असं घ्या, मार्क करून तिन्ही कॅन्डल एकमेकात मर्ज केल्यास शूटिंग स्टार तयार होईल. तयार होणारी कॅन्डल म्हणजे शूटिंग स्टार होईल. ओके, दुसऱ्या नंबरचा आहे पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग. नंबर 2, पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग. इक्वल असेल पहिल्या कॅन्डलची ओपनिंग आणि तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग इक्वल असेल तर त्यापासून ग्रेव्हस्टोन डोजी तयार होते. ओके, बघा लिखाण काम झालं असेल. कोणाकोणाला ट्रेडिंग आपला आजचा पाठ समजला, खूप छान समजला, खूप पॉवरफुल समजला किंवा समजलाच नाही असे जर कोणी मेंबर असतील तर त्यांनी बिलकुल सांगा, काय मत मांडायची ती सांगा. बऱ्याच गोष्टी
तुमच्या समोर आहेत. स्क्रीन बॅक घेतो मी ही. सर एक सांगायचं होतं की तुम्ही जे स्क्रीनशॉट देता ना, हा हा त्या स्क्रीनशॉट वरती जर समजा आपण जो प्रकार शिकतोय त्याचं जर नाव जर टाकलं हा हा तर मग ते सोपं होतं जर सर. नाव टाकलं का? म्हणजे आता आता तुम्ही जी स्क्रीन दाखवली होती ना, आजपर्यंत नाव टाकलेलंच दिलेलं होतं, पण ही आज थोडीशी घाई होती मला. ओके ओके रोज तसंच असते का? दररोज तसंच असते की आजच नव्हतं फक्त? ओके सर. आता दररोज बघा जितके कॅन्डल पॅटर्न पाहिले सुरुवातीला आपण त्याचं नाव दिलेलंच आहे, तर आजच दिलेलं नव्हतं. बघा लक्षात आहे का सर्वांच्या? बघा हा निफ्टीचा 3 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. तर यामध्ये कुठं आपल्याला दिसतोय का बघा मॉर्निंग स्टार? आपले काही क्रायटेरिया आहेत ते कुठं पूर्ण होते का बघा? इथं आहे का बघा? ह्या 3 कॅन्डल आहेत का? हो हो सांगेल आता लगेच सांगेल की स्टडी करण्यासाठी कोणत्या ऍपचा तुम्हाला देतो. लिंक पण पाठवून देईल आपल्या ग्रुपवर, लगेच देतो. स्टडी करण्यासाठी आपल्याला एकदम जे न्यू मेंबर आहेत त्यांनी मार्केट पल्स यूज करायचा आहे थोडासा आपला अनुभव वाढेपर्यंत. त्यानंतर ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे. ट्रेडिंग व्यू ऍप आहे ते, त्यावर स्टडी करायचा आहे. अदर कुठलाही यूज करायचं नाही, ना झिरोदा नाही, ना एंजल नाही, कुठलंच नाही. आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. लाईफ टाइम साठी ते खूप चांगला म्हणजे पॉइंट असेल. त्या पुढे जाऊन पण सांगेल की धन वर सुद्धा धन फक्त एंट्री एक्झिट साठी यूज करायचा, ट्रेडिंग करण्यासाठी. कारण माहित आहे का, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. चार्ट ऑन करायचा, त्यातनं बॅक यायचं आणि पुन्हा ऑर्डर एक्झिक्यूट करायची. यामध्ये टाइम आपला खूप वेस्ट जातो, कधी कधी मुवमेंट निघून जाते. त्यामुळं बिलकुल आपल्याला धन चार्ट वर प्रॅक्टिस करायची नाही किंवा लाईव्ह मध्ये बघायचं सुद्धा नाही, फक्त एंट्री एक्झिट साठी. बाकीच्या काय ठिकाणी बघायचं ते मी डिटेल सांगेन. आपल्याला ऑप्शनचा चार्ट बघण्यासाठी मार्केट पल्स खूप छान आहे. त्यानंतर मग ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म मोबाईलवर घ्यायचा, त्यामध्ये बघायचा आहे. सर यांचं काय सबस्क्रिप्शन पॅकेज असतात का मार्केट प्लस किंवा ट्रेडिंग व्यूचं? असतं. ऐका बघा, मार्केट पल्स एका वर्षासाठी किमान 1200 रुपये चार्ज लागतात त्यांना, प्रीमियम आहे ते, तरच ते व्यवस्थित सेवा देते. नाहीतर मग ऍड येते, परत ते व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे जर ते 1200 रुपये वर्षासाठी आहेत, आता ते मी यूज करतोय प्रीमियम सहित. आणि ट्रेडिंग व्यूचं सुद्धा आता ट्रेडिंग व्यूचं आता पेड करू नका तुम्ही सध्या. जे एकदम परफेक्ट मेंबर आहेत, ज्यांचा ट्रेडिंगचा अनुभव आहे 7-8 वर्षाचा, त्या आणि त्यांना जमतंय ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म, त्यांनी मात्र पेड करा. पण त्यांच्याकडं
सेटअप पाहिजे घरी, लॅपटॉप तरी पाहिजे किमान, किंवा मोठी स्क्रीन पाहिजे तरच ते पेड करा. मोबाईल साठी पेड करू नका. ट्रेडिंग ग्रुप आपण ते प्लॅटफॉर्म कसं यूज करावं तो क्लास झाल्यानंतरचा विषय आहे, तोपर्यंत नाही. तोपर्यंत हे घ्या. ज्यांना माहित ऍप्लिकेशन नाही लिंक पाठवून देईल मी, घ्या. आणि धनसाठी बघा, ज्यांच्याकडे FNO ऍक्टिव्ह नाही त्यांनी समजा जर 2 अकाउंट असतील, म्हणजे जॉईंट अकाउंट असेल पती पत्नीचं, तर ते जॉईंट अकाउंट आपल्या FNO ला चालत नाही. आपल्या स्वतःच पाहिजे, एकच अकाउंट पाहिजे. धनसाठी तरी असा रूल्स आहे त्यांचा, जॉईंट चालत नाही. ज्यांच्या पॅनवर डीमॅट काढलेलं आहे त्यांच्याच बँकेतील अकाउंट नंबरचं स्टेटमेंट जोडायचं आहे एकट्याच्या, तरच ते ऍक्टिव्ह होईल, अन्यथा ऍक्टिव्ह होणार नाही. आता दुसऱ्या डीमॅटचं काही मला माहित नाही, पण धनचं तरी असं आहे. बरेच जणांचे असे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आणखी काही क्वेश्चन असतील बिलकुल विचारा. सर स्टेटमेंट किती महिन्याचे पाठवायचं म्हणजे त्यांना? 6 महिन्यांचं लागतं. 6 महिन्याचं म्हणजे त्यांना ओके. मग त्यांना व्हॉट्सअप वरती पाठवलं तरी ते ऍक्टिव्हेट करू शकतील का? नाही, तुम्ही अपलोड करून घ्या ना तिथून, आपल्या प्लॅटफॉर्म धनच्या तिथून अपलोड करा. KYC केल्यानंतर पुढे स्टेटमेंट अपलोड करा ऍप मध्ये जाऊन. तर होत नसेल तर ते मला पाठवा. चालेल सर. तर मेल ID आणि स्टेटमेंट सरांना पाठवेल मी. ओके. हे बघा, आणखी हो पाठवतो. आणखी प्रश्न हे बघा, इथं मॉर्निंग स्टार बघा, आपले जे रूल्स आहेत प्रिव्हियस 1 नंबरच्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. पण असंही असू शकतं, मी मागाशी बोललो होतो बोलता बोलता की ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डलच्या हायच्या खालीच क्लोज झाली, म्हणजे खाली क्लोज होण्याऐवजी वर क्लोज झाली. तर इथे वर क्लोज झाले, शॅडो दिसते, इथे क्लोज खाली झाले पण शॅडो वरती आहे. तर अशा वेळी आहे ना, हे जे ग्रीन कॅन्डल वरती जर असेल इकडं, तर सरळ सरळ ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावर एंट्री घ्यायची आहे. या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला की एंट्री घ्यायची. इथून पुढे बघा, हे मॉर्निंग स्टारचं सगळं हे टार्गेट आहे. तिथं कॅज्युअल आपल्याला बदल करायचा आहे. पॅटर्न अगदी व्यवस्थित बनलेला आहे, फक्त ग्रीन कॅन्डलची शॅडो मात्र रेड कॅन्डलच्या वर गेलेली आहे, म्हणून ग्रीन कॅन्डलची म्हणजे ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाले की एंट्री. समजते का बघा? ड्रॉइंग परत एकदा डिलीट करतो मी सगळ्या. आता बघा, तीन कॅन्डल पासून पॅटर्न बनतो. प्रिव्हियस पहिली 1 नंबरची कॅन्डल, 2 नंबरची कॅन्डल, 3 नंबरची कॅन्डल. बघा, हा सगळा डाऊन ट्रेंड चार्टच्या सपोर्टवर बनलेला आहे. त्यानंतर किती वाजता बनला बघा, 14:57 या ठिकाणी एंट्री, आणि 15:15 पर्यंत म्हणजे 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर किती मोठं टार्गेट बघा, किती कॅन्डलचं मिळालं. इथं पण आहे का बघा, बघा आहे का पॅटर्न आहे का बघा. तुम्ही येस बोलल्यानंतर मग पुढचं बोलू आपण. हा, ओके. त्यानंतर पॅटर्नचे सगळे पॉइंट ऍक्टिव्ह झाल्यानंतर या सरळ सरळ हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची प्रिव्हियस आपल्या रेड कॅन्डलच्या हायवर, आणि रेड कॅन्डलचा हाय जसाही ब्रेक होईल, हे या ठिकाणी ब्रेक व्हायला झाला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, इथून इकडे सगळं आपलं टार्गेट असणार आहे. एसएल आपल्या आपल्या रूल्स नुसार सेकंड म्हणजे नंबर 2च्या कॅन्डलचा लो ठेवून द्यायचा आहे आणि ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. या पद्धतीनं
नको नको पाणी जाऊ. आता एक स्वतःशी तुम्ही टार्गेट ठरवून द्या स्वतःला तुमच्या की टाइम ब्रेक तर एक प्रश्न होता. तर एक प्रश्न होता. टाइम ब्रेकच्या संदर्भामध्ये एक प्रश्न होता. आता आपल्याला ते हाय ब्रेक व्हावं लागतं ना, तर त्याच्यासाठी किती वेळाचा कालावधी लागतो समजा ब्रेक व्हायला? ओके चालेल. आता समजा 3 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे आणि या ठिकाणी पॅटर्न भेटतोय, तर हे ब्रेक व्हायला जे आहे प्रिव्हियस रेड कॅन्डल ब्रेक व्हायला ही एकाही ग्रीन कॅन्डलला ब्रेक होऊ शकतो. म्हणजे 3 मिनिट लागू शकतात फक्त नेक्स्ट ग्रीन कॅन्डलला ब्रेक व्हायला. त्या ग्रीन कॅन्डलला जर ब्रेक नाही झाली त्या 3 मिनिटावर त्या टाइम फ्रेम नुसार, तर पुढचे 3 मिनिट घेणार. त्या 3 मिनिटामध्ये समजा ब्रेक नाही झालं तर पुढचे 3 मिनिट घेणार. अशा पद्धतीने त्या टाइम फ्रेम नुसार आहे. कॅन्डल पॅटर्न जर समजा मॉर्निंग स्टार बनलाय 15 मिनिटावर आणि आपण वेटिंग करतोय 3 मिनिटावर, असं नाही चालत. बघा लक्षात आलं का? येस सर, येस सर. ओके. विनीत सरांचा एक क्वेश्चन होता, सांगा सर. आता जो तुम्ही सेकंड दाखवला होता ना पॅटर्न, ओके. तर त्याच्या बाजूला जो हॅमर बनला होता तो म्हणजे जो तुम्ही सांगितलं होता ना की मर्ज केल्यानंतर, तो त्या टाईपचा होता का सर? हा, आता तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असं देईल मी की प्रत्येक टाइम फ्रेमवर प्रत्येक मॉर्निंग स्टार हा हॅमरच असतो. कारण कमी जास्त प्रमाणात ती कॅन्डल असेल, तिन्ही कॅन्डल कमी जास्त प्रमाणात असतील, पण त्याचं जे अंतर्गत सिक्रेट आहे ते त्या ठिकाणी ऑलरेडी आलेलं असतं. त्यामध्ये मॉर्निंग स्टार तयार झाला की हॅमर तयार झाला, विषय संपला त्या ठिकाणी. त्याचं एक आतमधलं सिक्रेट आहे ते. ओके. म्हणजे मागाशी जे तुम्ही सांगितलं होतं ना की ते 3 कॅन्डल म्हणजे मर्ज केल्यानंतर जो तिसरी जी कॅन्डल बनते, चौथी सिंगल, तो हॅमर बनतो. तर आता तर ते हॅमर सारखं तिथे होतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं हाच तो टाईप असतो का? टाईप कोणताही असू द्या, फक्त तो हॅमर ही हाईड आहे सर. ते मॉर्निंग स्टार मधून तयार होणार हाईड हॅमर आहे तो. असा शो नाही होणार आपल्याला त्या ठिकाणी त्या टाइम फ्रेमवर तो हॅमर. लक्षात आलं का? हाईड आहे. हे बघा, बाकीच्यांना कळलं का सांगा. मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न बनलाय आणि आपल्याला ऍडिशन सिक्रेट दिले मी तुम्हाला. ते मॉर्निंग स्टार बनला की हॅमर आहे, डोळे झाकून आपल्याला समजून घ्यायचंय. पण तो हॅमर दिसणार नाही, आपल्याला समजून घ्यायचंय. काल्पनिक कॅन्डल, काल्पनिक कॅन्डल आहे ती. यस यस, खेडेकर सरांनी एकदम बरोबर असं आहे. ओके. सर एक बोलू का? नाही, मला एक म्हणायचं होतं, म्हणजे ऍडिशन म्हणून समजा 5 मिनिट टाइम फ्रेमवर जर आपला हा मॉर्निंग स्टार जर बनला, तर 15 मिनिट टाइम फ्रेमवर जर त्याच याला पाहिलं तर तो आपल्याला हॅमर दिसतो. नाही, असं होऊ शकेल, पण बिलकुल सर मी पाहिलं नाही आणखी. बरोबर. फक्त ते टाइम मॅच झाला पाहिजे तो, कारण तो होणारच, तो हॅमरच दिसणार. ओके सर, आपण बघू इथून पुढे. आता तुमचं ऑब्झर्वेशन एकदम ग्रेट. तुम्ही जे म्हणलात ना ते आपण बघू इथून पुढे. मी पण इतकं कन्सिडर नाही केलं की 5 मिनिटावर मॉर्निंग स्टार बनते 15 मिनिटावर हॅमर आहे. बिलकुल असेल, काही अडचण नाही, पण हाईड असणारच आहे ते. बरोबर. मग सर नक्की जो टाइम फ्रेम वापरायचा, म्हणजे जसं की 5 मिनिटं, कोण म्हणते 3 मिनिटं, 15 मिनिटं, तर ती नक्की मग कुठल्या टाइम फ्रेमचं एक्झॅक्टली घेतलं की आपण परफेक्ट राहू शकतो? ज्या टाइम फ्रेमवर मॉर्निंग स्टार दिसते ती टाइम फ्रेम आपल्याला परफेक्ट समजायचं आहे. नाही, आता तुम्ही सांगितलं ना सर, ती म्हणजे आता एक सरांनी प्रश्न विचारला होता की 3 मिनिटाची मी कॅन्डल पाहतोय, तर त्याच्यानंतर तो हाय ब्रेक व्हायला किती वेळ लागेल? तुम्ही सांगितलं 3 मिनिटं झाल्यानंतर परत दुसरी कॅन्डल होईल, ती होऊ शकते, किंवा ती पण नाही होणार, किंवा तिसरी होईल. मग असा तो हे येत राहणार. मग परफेक्टली जर बघायचं झालं तर मग कोणता टाइम फ्रेम वापरावा? म्हणजे एक तुमचा अंदाज सर, तुमचा अनुभव. मान्य आहे मला. करेक्टच आन्सर देतो
त्याचा अंदाजे नाही किंवा अनुभव नाही. जर तुम्ही 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर मॉर्निंग स्टार बघत आहात तर ते तुम्हाला तो मिळतोय, पण आपल्याला एंट्रीसाठी प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक करताना आपल्याला टाइम फ्रेम चेंज करायचीच नाहीये, तिथंच थांबायचं आहे किती वेळ हाय ब्रेक होईपर्यंत. मग तो हाय 1 कॅन्डल ब्रेक होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, 5 होईल. कारण तिथे जर समजा हाय ब्रेक होण्याऐवजी जर मार्केट साइडवेज गेलं जाऊ शकतं, जोपर्यंत हाय ब्रेक होणार नाही कितीही वेळ लागू शकतो. ओके, म्हणजे हा टाइम फ्रेम सर कोणी कोणताही ठेवू शकतो, कोणताही ठेवू शकतो. जिथं पॅटर्न बनला तो टाइम फ्रेमवर आपल्याला तिथं टेबल राहायचा आहे. ओके, सॉरी थोडं मी म्हणजे कन्फ्युज झालो होतो, कारण सर, 15 मिनिटं कोण म्हणतंय 3 मिनिटं म्हणतोय, म्हणून मी थोडस मला कळेन असं झालं होतं. नाही नाही, परत एकदा तुमच्यावरच बोलतो विनीत सर, जाधव सर थांबा थोडं. असं जेके सर जसंही 15 मिनिट म्हणले, त्यांनी ते सिक्रेट वर बोलले होते 15 मिनिट. त्यांचा विषय असा होता की जर मॉर्निंग स्टार तयार झाला 5 मिनिटावर, ते तुम्हाला ऍडिशन सिक्रेट दिले की तुम्ही ते हॅमर समजावा, हेड हॅमर. तर सर बोलले की ते 15 मिनिटावर आपोआप दिसू शकेल. हा विषय होता सर. ओके 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 सर, सॉरी सॉरी. नाही नाही, सॉरी, काही अडचण नाही, इट्स ओके, असू द्या. तर असा विषय आहे बघा. आणखी हा जाधव सरांचा प्रश्न होता. राजू जाधव, माझा प्रश्न असा होता सर, आता जर समजा मला तो 3 मिनिटावर दिसला, ओके 3 मिनिटावर मला दिसला आणि मी 3 मिनिटाची टाइम फ्रेम बघतोय, जिवारे सर 15 मिनिटाची बघताय, तर मग आता हे दोघांचं मॅच होऊ शकतं का दोघांचं वेगवेगळं येऊ शकतात ते सिच्युएशन? वेगवेगळं येऊ शकतं, काय संबंध आहे 15 मिनिटाचा 5 मिनिटाचा. तुम्ही 5 मिनिटावर बघा, तिथं तुम्हाला तो मिळेल. 15 मिनिटावर दुसराच तयार होईल, हॅमर तयार होईल किंवा एकच कॅन्डल तयार होईल, त्याचा काही संबंध नाही. आणखी कुणाचं काय आहे का? सर, जर समजा 4 पॅटर्न बनतोय, तो 4 पॅटर्न फेल जाऊ शकतो का? हो सर, इनव्हॅलिड होऊ शकते 4 पॅटर्न. ओके, कारण आहे ना, काल 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 नाही सॉरी परवा दिवशी कपन हँडल बनला होता बँक निफ्टी मध्ये, पण तो फेल गेला नंतर. बिलकुल, त्याचं रिझन सांगू सर. कपन हँडल बनताना तुम्ही आज लिहून ठेवा का इनव्हॅलिड होतो, का फेल होतो, मी त्या दिवशी बोलेल. ओके, चालेल, ठीक. करतोच का आपण बाहेर तरी काय दिवाला बाहेर तरी काय दिवाला कोण जाऊ तर कधी बिझीला गेलो कशाला जायचं, कशाला का बरं एवढं तुम्ही करताय? एक सांगितलं तुला ऐकायचं तर ऐक, नाही तुझं तू बघून सर, आज धन अकाउंट विषयी काहीतरी माहिती सांगणार होता आपण. धन अकाउंट बाबतीत का? आता बघा, हा तुमचा राजू जाधव सर, तुम्ही मला परत एकदा डॉक्युमेंट पाठवा. माझं थोडंसं शेड्यूल मुळे तुमचं माझं क्रिएट करणं झालं नाही. सरांना मी पाठवलेले होते, पण त्यांनी पण केलेले नाही. परत एकदा आज पाठवा. उद्याच्या ट्रेडिंग डे मध्ये करून घेऊ आणि परवापासून तुमचं अकाउंट रेडी राहील. ओके. आणि त्या यूज बाबतीत आहे ना, तुम्ही सर्वांनी जर अकाउंट लवकर काढले ना, तर एका संडेला दुपारी आपण धन यूज बाबतीत ते सेशन घेऊ. आपले बाकीचे प्रिव्हियस बांधव पण वेटिंग वर आहेत, तर तिथून पुढे तुम्हाला ते युजेबल होईल. त्यातले तुम्हाला सिक्रेट दाखवून देतो की धनवर किती लई खजाना आहे, तो कुठंच नाहीये. सर, माझ्या बाबतीमध्ये मी ते धन पण माझ्या याला अकाउंटला केलं होतं, मग तसा काही प्रॉब्लेम येतो का? नाही, काही प्रॉब्लेम येणार, पण तुम्ही म्हणजे मिसेसच्या नावानं करा. आपल्याला टॅक्स बाबतीत प्रॉब्लेम येतो, आपण गव्हर्नमेंट सर्वंट असल्याने. त्यांच्या पॅनवर करा. तर मी त्याच्यावर लॉग आउट होऊ का? नाही नाही, गरज नाही लॉग आउट व्हायची. जर समजा तुमच्याकडे तुम्ही त्याला कॅश होल्डिंग म्हणून ठेवू शकता. समजा 2-3 हजार रुपये त्याला होल्डिंग ठेवून द्या, त्याला ऑनच करायचं नाही. इट्स ओके, सोडून द्या तो विषय, काही अडचण नाही. कारण की आता तुम्ही सांगितल्यामुळे मी त्याला पुन्हा, तुम्ही त्या लिंक वर मी पुन्हा टच केलं होतं. नाही नाही, काय त्याने आता केवायसी करा म्हणते ते. करा म्हणताय का?
राहू द्या, आपण ताईच्या नावात काढून घेऊ, तुमचं नका करू, जाऊ द्या, आहे त्या ऍज इट इज ठेवा. तिथं खूप मोठे सिक्रेट आहेत. गव्हर्नमेंट सर्वंटच्या नावे जर डिमेट अकाउंट असेल आणि टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये इश्यू आहेत आपले, परत आपल्या ऑफिशियली प्रॉब्लेम येतो टॅक्सेशनच्या बाबतीत, त्यामुळे ते करायचंच नाही. बरेच जण काय होते म्हणून करतात, पुन्हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं सरळ सरळ मिसेस जर नोकरीला नसतील तर त्यांच्या नावे करा, टॅक्स पण कमी बसेल, सगळ्या गोष्टी म्हणजे ओके होतील. दोघंही नोकरीला असतील तर आई वडील, बहीण भाऊ कुणाच्या तरी नावानं काढा, म्हणजे सर्वंट आहेत त्यांच्या नावानं नसावं असं मला वाटतं. चालतंय, ओके. बघा क्लास कसा झाला काही नाही, 2 दिवस सुट्टी घेतली होती, थोडस वैयक्तिक अडचण असल्याने. कंटिन्यू ठेवा आता आपण आपला. आज बघा किती दिवस झाले सांगा, मी आता किती उपलब्ध आहेत त्यांना एक क्वेश्चन विचारतो. टंडल म्हणजे काय, तिथपासून आजपर्यंत किती दिवस लागले सांगा, आता लागलीच सांगा, किती सेशन झाले ते नोट्स पाठवा मला पीडीएफ करून आजच्या. सेशन झाले 6 का 7 झाले बघा बरं. नऊ झालं. 9 झाले का, याचा अर्थ 9 ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला कॅन्डल बाबतीमध्ये म्हणजे वेळ लागला. त्यानंतर असाच वेळ ट्रेडिंग चार्ट पॅटर्न बाबतीत एक लागणार आहे, तो पण खूप मोठा विषय आहे आपल्याकडे. आता उद्याचं कोणता सब्जेक्ट आहे सांगा बरं मला, एक जण वाचन करा, अनुक्रमणिकेवर या बरं. उद्या व्हॉट इज ट्रेंड आणि ट्रेंड काय, ट्रेंडचे टाइप्स आणि ट्रेंड कसा वर्क होतो. ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंडचे प्रकार, ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंडचे प्रकार, ट्रेंड सोबत कसे काम करायचे. ओके, इट्स ओके, चालेल, काही अडचण नाही. चला थांबूया का आता. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस वाचून आपल्याला पर्याय नाही. चला, गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.
बंद करते ना ग. हं? 11 वाजले बंद करते ना रे. 11 वाजले. बंद करून टाक मग. हे संपलं ते. हो. कट करून